नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता काव्या अभ्यासामध्ये मग्न असते आणि पार्थ तिच्यासाठी जेवण घेऊन येतो आणि म्हणतो चला तर आता गरमागरम जेवण आणलं आहे, पटकन जेवून घ्या। त्यावेळेला आता काव्या म्हणते नाही, आता काव्याला इथे जेवणाकडे पाहून भूक तर खूपच लागलेली असते, पण म्हणते नाही आता नाही जेवत बसत, माझे प्रीमियम जवळ आले आहेत ना, मला खूपच अभ्यास आहे। तर आता पार्थ म्हणत असतो तुमच्या पोटात जर भूक असेल ना तर मेंदूचं सगळं लक्ष पोटाकडेच जाईल आणि हे बघा जेवल्यानंतर जरी तुम्हाला झोप आली आणि झोपलात तरी मी इथंच आहे ना, काम करत आहे, तुमच्या कानाजवळ जोराने हॉर्न वाजवी। आता एवढे सांगून सुद्धा काव्या नाहीच म्हणत असते। आता पार्थ म्हणतो हो अगदी थोडं खाऊन घ्या। आता पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, मी भरवतो तुम्हाला, मग तुम्ही खा। आता काव्यामध्ये काय म्हणताय तुम्ही? पार्थ म्हणतो हे बघा मी चान्स मारत नाहीये, फक्त मित्र म्हणून तुमचा वेळ वाचावा म्हणून हे सगळं करत आहे, मित्र आहे ना मी तुमचा। त्यावेळेला काव्या काहीच बोलत नाही, नुसती अशी रागानेच बघत असते। आता पार्थ म्हणतो मित्र आहे ना, फ्रेंडशिप बँड मला बांधली होती ना तुम्ही, का फक्त माझा बँड वाजवायलाच बांधली होती? आता पार्थ म्हणतो मी जेवण भरवतो तुम्हाला फक्त आ करायचं आहे। आता काव्या स्वतःच्या मनातच म्हणत असते पार्थांना किती काळजी आहे माझी, एवढं नाही म्हणून सुद्धा ते हट्ट करून जेवण घेऊनच। आता पार्थ म्हणत असतो खात राहा आणि अभ्यास सुद्धा करा। आता तरी सुद्धा काव्या नको प्लीज नको असं म्हणत असते। त्यावेळेला पार्थ म्हणतो थोडस अन्न खा भाऊ नाही। आता पार्थ म्हणतो लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास भरवला नाही, पण संसाराच्या पंक्तीमध्ये मी नक्की भरवणार। आता इथे छानसं सॉन्ग सुरू असतं आणि पार्थ काव्याला घास भरवत असतो। आता काव्या देखील घास खात असते आणि अभ्यास देखील करत असते। आता इथे पार्थ खूपच खुश असतो। आता पार्थला पाठीमागचा सीन आठवतो, म्हणजे एकदा डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसलेले असतात आणि त्यावेळेला पार्थ काव्याला घास भरवण्यासाठी घास घेतो। त्यावेळेला काव्याने हात आडवा करून नाही मला भरवायची गरज नाही असं म्हणालेली असते। आता इथे काव्याकडे पाहतच काव्याला घास भरवत असतो, तोपर्यंत इकडे जीवा सुद्धा पटापट नंदिनीने आणलेला पुलाव खात असतो। आता खाता जीवाला ठसका लागतो। आता नंदिनी सावकाश खा असं म्हणते आणि पाणी देते। आता इकडे जीवा पाणी पिऊन पुन्हा पुलाव खायला सुरू करतो। आता जीवाच्या ओठाकडेला एक हलकस शीत लागलेलं असतं। आता ते नंदिनी हातानेच खुणावून सांगत असते की इथं थोडस लागलं आहे ते काढा, पण जीवाला काही कळतच नाही। आता नंदिनी इकडे तिकडे पाहते, म्हणजे कोण पाहत तर नाही ना हे पाहते आणि जीवाच्या ओठाकडेला लागलेलं जेवणाचा तुकडा काढते। आता जीवाला पाठीमागचा तो हॉटेल मधला सीन आठवतो, ज्यावेळेला नंदिनीने असाच त्याच्या ओठाकडेला लागलेला जेवणाचा तुकडा काढलेला असतो। आता इकडे नंदिनी प्रेमाने जीवाला खाऊ घालत असते आणि इकडे पार्थ सुद्धा खूपच प्रेमाने काव्याला खाऊ घालत असतो आणि इकडे आता पार्थ काव्याला पाणी सुद्धा पाजत असतो। आता इथे काव्या घास खाताच काव्याला सुद्धा पाठीमागचा एक सीन आठवतो, त्यामध्ये काव्याने पार्थला घास भरवलेला असतो आणि आता ती स्वतःशीच हसत असते। आता पार्थ घास भरवत असतानाच काव्याला पाठीमागचा सीन आठवतो, ज्यावेळेला काव्याने पार्थला घास भरवलेला असतो आणि पार्थने काव्याची बोट दाताखालीच चावलेली असतात। आता काव्या सुद्धा तसंच करते, पार्थ घास भरवतो त्यावेळेला पार्थची बोट जोराने काव्या दाताखाली घेते। आता पार्थ ऐग असं करत असतो। आता हे बघून काव्या खूपच हसत असते। आता इकडे काव्या कधी उभारून तर कधी बसून अभ्यास करत असते आणि पार्थ मात्र कधी उभारून कधी बसून तिला घास भरवत असतो आणि खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो। आता इकडे जीवाचं खाऊन झालेलं असतं आणि नंदिनी सुद्धा घरी जायला निघते। त्यावेळेला जीवा म्हणतो थँक्स नंदिनी। त्यावेळेला नंदिनी म्हणते थँक्स कशाबद्दल, एवढी फॉर्मॅलिटी कशाला हवी, मी काय परकी आहे का तुम्हाला? आता नंदिनी म्हणते मिस्टर पसारेवाले मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे, देऊ का? त्यावेळेला जीवा मानेनेच हो असं म्हणतो। आता नंदिनी पर्स मधील बडीशेपची डब्बी काढते आणि म्हणते हे पहा मी तुमच्यासाठी बडीशेप आणली आहे। आता हे पाहून जीवा पटकन नंदिनीच्या हातातील ती डब्बी घेतो, अरे वाव बडीशेप असं म्हणतो। आता जीवा म्हणतो किती छोट्या गोष्टींची काळजी घेतेस ग नंदिनी। आता नंदिनी म्हणते म्हणजे काय, घ्यायलाच पाहिजे, मी काळजी घेणार नाही तर कोण घेणार, आणि काळजी तर घ्यायलाच हवी ना, तुम्ही किती माझ्या मोठ्या गोष्टींची काळजी घेता, माझा जीव वाचवलात, माझ्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात जाताय, माझं आनंद निवास वाचवलं। आता
नंदिनी हे बोलल्यानंतर जीवा पटकन म्हणतो आणि आनंद निवास घालवणार होतो मीच. आणि आता जीवा म्हणत असतो की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ती होती आणि त्यापेक्षाही मोठी चूक आजीचा हार विकणे होती. आणि आता मागे वळून पाहिलं तर असं वाटतं सगळं ठीक होतं, पण आजीचा हार विकायला नको पाहिजे होतं. आता जीवा असं बोलत असतानाच नंदिनी तिच्याच विचारांमध्ये मग्न असते. त्यावेळेला जीवा तिच्या तोंडासमोर चुटकी वाजवतो आणि काय कोणता विचार करतेस असा म्हणतो. आता नंदिनी म्हणते नाही नाही काही नाही. आता जीवा म्हणतो बरं ठीक आहे मी जातो, बाबा वाट पाहत असतील. आता इथे घरी पोचल्यानंतर फोन कर असं म्हणून जीवा बाबांच्या केबिन मध्ये निघून जातो. आता इकडे पाठीमागे नंदिनी म्हणत असते जीवा जग इकडचं तिकडे झालं तरी तुमचा गेलेला मान आणि आजींचा गेलेला हार परत मिळवून देणार म्हणजे देणारच. आता असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. आता नंदिनी इकडे पाहतच तिथे रम्या उभारलेली असते. आता रम्या स्वतःच्या मनातच विचार करत असते नंदिनी तुझा हा आनंद मी जास्त वेळ टिकू देणार नाही. तुझा आणि काव्याचा आनंद मी कसा चिरडून टाकते ते बघ. आता रम्या असा विचार करतच असते. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर कुणाचा तरी व्हॉइस मेसेज येतो आणि तो व्हॉइस मेसेज असतो वसुआत्यांचा. आता रम्या म्हणते आईचा व्हॉइस मेसेज आणि त्याच्यावर क्लिक करते आणि तो ऐकायला सुरू करते. आता वसुआत्या त्यामध्ये म्हणालेल्या असतात. आता वसुआत्या म्हणत असतात रम्या कामात असशील ना म्हणूनच फोन केला नाही बघ. अगं मगाशी त्या आशाताईंशी मी बोलायला गेले होते आणि त्या बाईबद्दल सगळी माहिती विचारत होते, पण मानिनी तेवढ्यातच तिथे आली बघ. नशीब तिने आमचं काहीच बोलणं ऐकलं नाही. पण हे बघ रम्या त्या बाईचं नाव शोधण्याचा दुसरा मार्ग बघितला पाहिजे आपल्याला. आता रम्या हा मेसेज ऐकतच असते. तेवढ्यातच विक्रम पाठीमागून येऊन बाहेर जात असतात. तेवढ्यातच रम्या मामा मामा अशी हाक मारते आणि विक्रमच्या समोर जाऊन उभी राहते. आता रम्या म्हणते मामा कुठे बाहेर निघालायस का? त्यावेळेला विक्रम म्हणतात हो जरा मीटिंग आहे जाऊन येतो मी पटकन. आता विक्रम म्हणतात काव्या त्या लोबोचं काम कुठेपर्यंत आलं आहे ते तेवढं पाहून घे तू. आता विक्रम म्हणतात रम्या तू त्या लोगोचं काम कुठेपर्यंत आलं आहे ते तेवढं पाहून घे आणि जीवाला सुद्धा निरोप दे आणि त्याला सांग प्रेझेंटेशनचा पहिला ड्राफ्ट तयार ठेवायला. मीटिंग सुरू होईल तेव्हा ते आपल्याला दाखवायला हवं. आता रम्या म्हणते अरे मामा मी तर तुझा निरोप सांगेन पण त्याने ऐकायला हवं ना. आता विक्रम थोडे रागानेच रम्याला म्हणतात अगं तू निरोप देण्याचं काम कर तेवढंच कर तू बस झालं. आता विक्रम जवळ एक कलिक येते आणि सर या फाईलवर सही करा असं म्हणते. त्यानंतर विक्रम सही करतात. आता रम्या म्हणते मामा मी देखील तेच सांगत होते आपल्या लोबोचं काम पूर्ण झालं आहे. आपल्या टीमला सांगू का त्याचं मार्केटिंग करायला? त्यावेळेला विक्रम म्हणतात काम पूर्ण झालं आहे रम्या मला तो लोबो पाठव मी पाहून घेतो आणि आपल्या क्लायंट्सना सांग आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवायला. आता रम्या म्हणत असते मामा आपल्या कॉन्टॅक्ट बेसला सगळ्यांचेच कॉन्टॅक्ट नसतील ना, मग आपण असं करूया तुझे मित्रमंडळी काव्या नंदिनी यांचे मित्र आणि मामीच्या सुद्धा मैत्रिणी असतीलच ना. आता रम्या बोलता बोलताच बोलते अरे मामा ती मामीची कोण मैत्रीण आली होती बघ ती दिवाळी दिवशी. आता असं म्हणल्यानंतर विक्रम म्हणतात कोण ती सुनीता? आता रम्या म्हणते मामा दिवाळी दिवशी आली होती तीच ना. बरं ठीक आहे मग तिचं पूर्ण नाव काय? आता रम्या असं म्हणाल्यानंतर विक्रम म्हणतात तुला काय करायचंय ग तिचं सगळं नाव? आता रम्या म्हणते अरे मामा हा लोगो पाठवायचा आहे. त्यावेळेला विक्रम म्हणतात काही गरज नाही आपल्या कंपनीचा लोगो तिला पाठवायची काहीच गरज नाही. आता विक्रम म्हणतात आपल्या कॉन्टॅक्ट बेसमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट आहेत ना तेवढ्यांनाच पाठवायचा असं म्हणून विक्रम तेथून निघून जातात. आता इथे रम्या स्वतःच्या मनातच म्हणत असते सुनीता का? त्या बाईचं नाव सुनीता आहे. चला तर आता अर्ध काम तर झालं आहे. आता त्या काव्याचं सिक्रेट फार काळ टिकून राहणार नाही असा विचार असा विचार करून रम्या खुश होत असते. आता इकडे किचन मध्ये नंदिनी आणि मानिनी स्वयंपाक करत असतात. त्यावेळेला मानिनी म्हणते नंदिनी जीवा पोटभर जेवला का ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते हो अगदी पोटभर जेवले. आता मानिनी म्हणत असते जीवा ऑफिसला जायला लागल्यापासून घर कसं अगदी शांत शांत झालंय बघ आणि हे पण जरा जास्तच ओरडले बघ. कधी कधी ना मुलांना ओरडताना बापाच्या रागाचा ताबाच राहत नाही बघ. आता नंदिनी म्हणत असते ओरडणाऱ्या बापाचं मुलावरचं प्रेम कमी होत नाही कधी. आता मानिनी म्हणते म्हणजे ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते आई घरामध्ये एवढे ओरडणारे बाबा
तिथे ऑफिसमध्ये पिऊनला सांगत होते जीवाच्या खाण्यापिण्याकडे, चहा पाण्याकडे जरा लक्ष देत, आणि हे सगळं पिऊन काकांनी हळूच मला सांगितलं. आता मानिनी म्हणत असते, खरंच या पुरुषांना ना एकमेकांशी बोलून प्रेमाने वागताच येत नाही. आपण बायका कसं सगळं एकमेकींशी शेअर करतो. आता मानिनी असं म्हणाल्यानंतर नंदिनीचा चेहरा पडतो आणि मानिनी देखील अगदी थोडीशी शांत होते. आपण कसं सगळं बोलून टाकतो आणि असं पुरुषांना जमत नाही ग. आता हे बोलणं मानिनीचं ऐकल्यानंतर नंदिनीला सगळं तिचं आठवतं, म्हणजे तिनं सांगितलेलं नसतं हे कळतं. आता आई सॉरी, मनापासून सॉरी असं म्हणते. आता नंदिनी म्हणते, आई खरंच सॉरी, मी तुम्हाला आनंद निवास बद्दल सगळं काही सांगायला हवं होतं. आता मानिनी म्हणते, अगं असू दे, सोडते, आता झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. आता मानिनी म्हणते, जे झालं ते आपण बदलू शकत नाही आणि जे गेले ते परत सुद्धा आणू शकत नाही. आता नंदिनी म्हणते, आई पण आपण आशा का सोडायची बरं? त्यावेळेला मानिनी म्हणते, तू नेमकं कशाबद्दल बोलत आहेस नंदिनी? त्यावेळेला नंदिनी म्हणते, आई मी आजींच्या सोन्याच्या हाराबद्दल बोलत आहे. आता मानिनी म्हणते, अगं तो हार तर NRIने विकत घेतला आहे ना, मग तो कसा परत आणणार आहेस तू? आता नंदिनी म्हणते, तेच तर म्हणते मी आई, त्या NRI च्या माणसाला शोधण्याच्या नादातच आहे मी. अहो आई, मी काल त्या ज्वेलर्सकडे गेले होते आणि त्यांना त्या माणसाचं नाव पत्ता सगळं विचारलं, पण ते म्हणाले आमच्या पॉलिसीमध्ये ते बसत नाही. पण आई मी शांत बसणार नाही, मी त्या माणसाला शोधून काढणारच, आणि एकदा का तो माणूस मिळाला की त्याला हवी ती किंमत देईन आणि तो आजींचा हार परत घेऊन येईनच. आता मानिनी म्हणते, अगं नंदिनी, तो माणूस तुला कुठं भेटणार आहे? आता नाही मिळणार, तो एव्हाना आता भारत सोडून गेला सुद्धा असेल. आता नंदिनी सुद्धा थोडीशी अपसेट होते. आता नंदिनीला सुचते एक आयडिया. ती हाताची 2च बोटे मानिनी पुढे करते आणि म्हणते, आई यातील एकच बोट पकडा. आता मानिनी म्हणते, अगं काय करतेस नंदिनी तू? आता नंदिनी म्हणते, आई तुम्ही पकडा हो. त्यावेळेला मानिनी थोडासा विचार करतच एक बोट पकडते. आता मानिनीने बोट पकडल्यानंतर नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, आई तो माणूस कुठे सुद्धा बाहेर गेलेला नाही, तो माणूस भारतातच आहे. आता मानिनी म्हणते, नंदिनी कमाल करतेस बाई, मला याच्यावरूनच माझे कॉलेजचे दिवस आठवले बघ. मी अशा 2 मोठी विक्रम समोर नेहमी ठेवायची बघ. आता मानिनी म्हणते, नंदिनी तू जसं म्हणत आहेस तसंच होऊ दे बघ, पण मनात कुठेतरी भीती आहे. जरी तो माणूस तुला भेटला तरी तो हार आपल्याला परत देईल कशावरून? अगं आजकालच्या जगामध्ये असं कोण करतं ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते, आपण प्रयत्न तर करूया आई. त्यावेळेला आता नंदिनी म्हणते, आई त्या हाराचा फोटो वगैरे असेल ना तुमच्याकडे? आता मानिनी म्हणते, नाही ग नंदिनी, त्या हाराचा एकही फोटो माझ्याजवळ नाही. म्हणजे बघ ना, तो हार नेहमीच जीवाच्या कपाटामध्ये असायचा. वाढदिवसाला तो बाहेर काढायचा, त्याची पूजा करायची, फुलं व्हायची, पण फोटो कधी काढावं असं वाटलंच नाही ग. आता मानिनी म्हणते, नंदिनी पण तो हार कसा आहे ते परफेक्ट लक्षात आहे माझ्या. आता नंदिनी म्हणते, ठीक आहे आई, पण काहीही झालं तरी तो हार परत मिळवायचाच आहे मला, कारण हार तो आता फक्त हार नाही राहिला, तर माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न राहिला आहे. माझा स्वाभिमान राखण्यासाठी जीवानी तो हार विकला आणि आता जीवांच्यासाठी मला तो हार परत आणणे खूपच गरजेचे आहे. आता नंदिनी म्हणते, आई माझे बाबा मला नेहमी सांगायचे, जी वस्तू आपली आहे ती आपल्याकडे येतेच. जसे जीवा माझ्या आयुष्यात आले तसा हार सुद्धा परत येईल. आता नंदिनी खूपच विश्वासाने म्हणत असते, मी तो हार परत नक्की आणेन. त्यावेळेला मानिनी म्हणते, आणशील आणशील, नक्की आणशील, कारण माझा तुझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त विश्वास आहे. कारण माझी नंदिनी फक्त बोलून नाही तर करून सुद्धा दाखवते. आता इकडे रम्या ऑफिसवरून घरी आलेली असते आणि वसवत्यांना भेटलेली असते. त्यावेळेला वसवत्या म्हणतात, काय सुनीता? सुनीता नाव आहे त्या बाईचं, मग आडनाव काय आहे? त्यावेळेला रम्या म्हणते, अगं नाही ना, तेच माहित नाही. आता वसवत्या म्हणत असतात, काय ग रम्या, नुसतं नावच कसं? आता रम्या म्हणत असते, तेच नाही, मामाकडून फक्त तिचं नावच कळलं, आडनाव कळलंच नाही, आणि आता तिच्या नावावरून फक्त तिला कसं शोधायचं बरं? आता वसवत्या म्हणत असतात, रम्या कधी कधी सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोरच असतात पण आपल्याला दिसतच नाहीत. त्यावेळेला रम्या म्हणते, म्हणजे गाई? त्यावेळेला वसवत्या म्हणतात, अगं त्या सुनीताचा नंबर मानिनीच्या मोबाईलमध्ये
असेलच ना। आता रम्या थोडी गमतीने म्हणते, अगं बाई होय की, मामीच्या मोबाईलमध्ये सुनीताचा नंबर आहेच की, आणि मामी आपल्याला म्हणणार आहे वसुताई हा घ्या सुनीताचा नंबर। आता वसुत्या हळूच रम्याला फटका हाणतात आणि म्हणतात ग बस रम्या। आता रम्या म्हणते कसं बोलतेस गाई तू। त्यावेळेला वसुत्या म्हणतात कसं म्हणजे काय, खरंच आहे त्या सुनीताचा नंबर मानिनीच्याच मोबाईलमध्ये असणार आहे। आता वसुत्या म्हणतात रम्या आज आपण एक काम करूया, ज्यावेळेला संध्याकाळी सगळे झोपतील त्यावेळेला आपण मानिनीच्या रूम मध्ये जाऊया आणि तिच्या मोबाईल मधील सुनीताचा नंबर शोधून काढूया। एकदा का नंबर मिळाला की मग आपलं काम झालं। आता तेवढ्यातच इकडे पार्थला कुणाचा तरी फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो 1 मिनिट नंबर सांगताय ना। आता पार्थ नंबर लिहून घेत असतो त्याच्या डायरीमध्ये। आता तिथेच काव्याचं स्केच असतं। आता नंबर लिहून झाल्यानंतर त्या स्केचकडे पाहून पार्थ हसत असतो, स्माइल देत असतो। तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि तो फोन असतो काउन्सिलर म्हणजे वकिलांचा। आता पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो कशा आहात, बरेच दिवस झालं आपली भेट झाली नाही। त्यावेळेला त्या वकील तिकडून म्हणत असतात अहो मी तुमची पाहुणे नाही, नातेवाईक नाही, मी तुमची वकील आहे। आता त्या वकील मॅडम म्हणत असतात आपली भेट फक्त महिन्यातून एकदाच ठरलेली असते। आता पार्थ म्हणत असतो हो या महिन्यात आपण भेटलोच नाही ना। आता त्या वकील मॅडम म्हणत असतात अहो मी निरोप तुम्हाला दिला होता पण तुम्ही भेटायला आलाच नाहीत। आता तेवढ्यातच इकडे पार्थला तो काउन्सिलरचा मेसेज वाचल्यानंतर काव्या म्हणत असते की 3 महिने झाले सुद्धा आता आपल्याला काउन्सिलरना भेटायला हवं। आता तो मेसेज आलेलं पार्थला आठवतं आणि त्यानंतर पार्थ म्हणतो हो आम्हाला मेसेज आला होता पण त्याचं काय झालं, असं थोडं अडकळत बोलत असतो। तेवढ्यातच त्या वकील मॅडम म्हणतात अहो नेमकं काय झालं, डिवोर्स कॅन्सल केला आहे का। आता पार्थ म्हणतो माझ्यापेक्षा जास्त घाई तुम्हालाच झाली मॅडम, त्याचं काय झालं, काव्याची परीक्षा तोंडावर आले ना त्याच्यामुळे येता आलं नाही, त्यांची परीक्षा झाल्यावर भेटूया ना आपण। त्यावेळेला आता ते वकील मॅडम म्हणत असतात अरे वा त्यांच्या अभ्यासाची बरीच काळजी आहे तुम्हाला। काय आहे मॅडम, मला त्यांना कलेक्टर झालेलं पाहायचं आहे आणि त्याचसाठी सगळं हे चाललं आहे। एक वेळेस आमच्या नात्याचं भविष्य नाही, काय आहे मॅडम, त्यांना कलेक्टर झालेलं मला पाहायचं आहे म्हणूनच हे सगळं चाललं आहे। एक वेळेस आमच्या नात्याचं भविष्य नाही घडलं तरी चालेल पण त्यांचं कलेक्टरचं स्वप्न उजाळलं पाहिजे। आता पार्थ हे सगळं बोलत असतो आणि पाठीमागून काव्या हे ऐकत असते। आता त्या वकील मॅडम म्हणत असतात तुमच्या नात्याचं आणि त्यांच्या कलेक्टरच्या स्वप्नाचं दोन्हींचं भविष्य अगदी उजळणार आहे। मी एवढी कपल्स बघितली ना पण तुमचं वेगळंच आहे, तुमचा डिवोर्स होणार नाही हे लिहून घ्या, काही हरकत नाही, काव्याची परीक्षा झाली की कळवा मला। आता पार्थ कळवतो असं म्हणतो आणि फोन कट करतो। पार्थ फोन कट केल्यानंतर हळूच मागे वळून पाहतो तर काव्या असते। आता काव्या समोर येते आणि म्हणते देशमुख कुणाशी बोलत होतात। त्यावेळेला पार्थ हळूच म्हणतो तुमच्या सौतीशी बोलत होतो। आता त्यावेळेला काव्या शांतच बसते। पुन्हा पार्थ म्हणतो इथे एकच श्वसन झाल्या आणि दुसरी कुठून करायची। त्यानंतर काव्या म्हणते काय बोलताय देशमुख तुम्ही। आता काव्या म्हणते मी इतका त्रास देते का देशमुख तुम्हाला। त्यावेळेला पार्थ म्हणतो नेमकं तुम्ही हे विचारताय की मला सांगताय। आता काव्या म्हणते असू दे, मी तर कुणाशी बोलते, बोलून तरी काय फायदा आहे, नाही बोललेलं बरं असं म्हणून ती जातच असते। तेवढ्यातच काव्या म्हणून पार्थ हक मारतो आणि म्हणतो काउन्सिलर मॅडमचा फोन होता। त्यावेळेला काव्या म्हणते काय म्हणत होत्या त्या। त्यावेळेला पार्थ म्हणतो आणखीन काय दुसरा विषय असणार आहे, त्यांच्याकडे भेटायला बोलवत होत्या आपल्याला पण डोंट वरी, मी त्यांना सांगितलं आहे नंतर भेटू आपण म्हणून। आता हे ऐकून काव्या म्हणते 1 मिनिट तुम्ही असं का सांगितलंय त्यांना। त्यानंतर पार्थ म्हणतो असं का म्हणजे तुमची परीक्षा आली ना तोंडावर। आता काव्या म्हणते अहो तसं आपल्याला करता येणार नाही, कोर्टाचे नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळायलाच हवेत। आता पार्थ म्हणतो नियमात अडथळा असेल तर त्यांनी सांगितलं असतं तसं आपल्याला, जाऊया ना आपण नंतर भेटायला। आता काव्या म्हणते 1 मिनिट त्यांनी तसं काही सांगितलं नाही की तुम्ही त्यांना विचारलंच नाही। त्यानंतर पार्थ म्हणतो दोन्हीही, म्हणजे माझं ठरलं होतं की तुमची परीक्षा आहे आणि त्यांना नाही म्हणून सांगायचं। आता काव्या म्हणते
अहो असं काय करताय देशमुख, त्यांना फोन लावा आणि सांगा काही अडथळा येत असेल तर आम्ही येतो भेटायला, तुम्ही सांगाल त्या तारखेला आम्ही तुम्हाला भेटायला येतो, सांगा त्यांना पटकन. आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो तुम्हाला डिवोर्स हवा आहे का. आता पार्थने असे विचारल्यानंतर काव्या मात्र काहीच बोलत नाही, अगदी शांतच होते. आता आजचा भाग इथेच संपवला आहे आणि पुढील भागामध्ये जीवा ऑफिस मधून येऊन थकून झोपलेला असतो आणि नंदिनी जेवणासाठी उठवत असते आणि नंदिनी आता म्हणत असते आता जर जेवायला तुम्ही उठला नाही तर तुम्हाला जीव घालण्यासाठी दुसरी पद्धत वापरावी लागेल. आता नंदिनी पार्थने काव्याचं काढलेलं स्केच पाहते आणि म्हणते पार्थ तुम्ही काढले हे स्केच. आता त्यावेळेला नंदिनी मानिनीला म्हणत असते आई तुम्ही हाराचं वर्णन करा आणि अगदी तसंच स्केच पार्थ काढतील. आता इकडे पार्थ हाराचं स्केच काढणार असतो आणि इकडे आता वसवत्या मानिनीचा मोबाईल घेऊन खूपच खुश झालेले असतात. तेवढ्यातच काव्या तिथे येते. आता पुढील भागामध्ये वसवत्यांवर चांगलाच छापा काव्याचा पडणार असतो. आता तेच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. असाच रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.